Hello students. Today we have to start standard 8 subject math unit number 12, that is equations in one variable. एक चल समीकरणे या युनिटला आज आपण सुरुवात करणार आहोत. In last year you have studied equations in one variable. म्हणजे मागच्या स्टँडर्ड मध्ये तुम्ही इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल्स म्हणजे एकचल समीकरणांचा अभ्यास केलेला आहे. सो जस्ट रिकॉल वी हॅव टू टेक सम पॉइंट्स. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल which satisfies the given equation which is known as a solution of equation. The value of variable बघा व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे which satisfy the given equation की ज्याच्यामुळे ते इक्वेशन जे आहे ते काय होतंय सॅटिस्फाय होत आहे, then that value is called as a solution of equation. मग ती त्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. म्हणजे बघा इक्वेशन सोडवणे म्हणजेच काय तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणे. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. सो सॉल्विंग the equation it means to find out the solution of equation. समीकरण सोडवणं म्हणजेच काय तर त्या समीकरणाची उकल शोधणे, म्हणजेच त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे तर ती शोधणे. यालाच आपण काय म्हणूया, सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता हे इक्वेशन सॉल्व करताना वी हॅव टू यूज प्रॉपर्टी. आता कुठली प्रॉपर्टी यूज केली जाते बघा, द इक्वेशन्स obtained by performing the same operations on both sides. बघा, the equations obtained by performing the same operations on its both side does not change its solution. म्हणजे इक्वेशनच्या दोन्ही बाजूला आपल्याला सारख्या प्रोसेस कराव्या लागतात आणि ह्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे आहे. मग आता हे इक्वेशन सॉल्व करताना वी हॅव टू डू मेनी ऑपरेशन्स ऑन बोथ साइड्स. सपोज वी हॅव टू ॲड सेम नंबर ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन, that is left side as well as on right side, or we have to subtract same number on both side. म्हणजे इक्वेशन सोडवताना आपल्याला दोन्ही बाजूला ॲडिशन सेम नंबरची ॲडिशन करावं लागेल, किंवा वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट द सेम नंबर म्हणजे एकच नंबर जो आहे तो दोन्ही बाजूला आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, किंवा वी हॅव टू मल्टिप्लाय द सेम नंबर ऑन बोथ साइड्स, किंवा एकाच संख्येने आपल्याला दोन्हीकडे मल्टिप्लाय करावं लागेल किंवा मग डिवाइड करावं लागेल. म्हणजे टू सॉल्व द इक्वेशन वी हॅव टू डू दीज ऑपरेशन्स. म्हणजे हे ऑपरेशन्स आपल्याला त्या ठिकाणी करावे लागणार आहे. सो फर्स्ट वी हॅव टू टेक सम एक्झाम्पल्स टू सॉल्व द इक्वेशन. सी फर्स्ट वन इज x plus 4 is equal to 9. हे पहिले इक्वेशन आहे बघा, x plus 4 is equal to 9. We have to solve this equation. आता हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे म्हणजे x. सो इक्वेशन इन वन व्हेरिएबल, ह्याला एकचल समीकरण आपण म्हणूया. आता याच्यामध्ये आपल्याला या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे मग हा +4 जो आहे तो हा कॅन्सल झाला पाहिजे. हा कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागणार आहे, वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट दिस 4. मग आता x plus 4 minus 4. मग आता वी हॅव टू डू सेम प्रोसेस ऑन बोथ साइड. म्हणजे हा -4 जो आहे तो आपल्याला दोन्ही बाजूला करावा लागणार आहे. म्हणजे इकडे पण बघा 9 - 4. आताच आपण बघितलं टू सबस्ट्रॅक्ट द सेम नंबर ऑन बोथ साइड. आता इथं काय करावं लागणार आहे, हा जो नंबर आहे हा दोन्हीकडे मायनस करावा लागणार आहे. बघा आता इथे
एक्स प्लस 4 मायनस 4. आता प्लस 4 मायनस 4 कॅन्सल होते, म्हणजे या लेफ्ट साईडला काय राहिलं, एक्स इज इक्वल टू 9 मायनस 4, इट मीन्स 5. सो दिस इज अवर आन्सर, और इट इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. म्हणजे बघा याच्यामध्ये आपण काय केलं, दोन्ही साईडला -4 केलेला आहे, म्हणजे वी हॅव टू डू सबट्रॅक्शन ऑन बोथ साइड. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन सोडवावं लागणार आहे. अजून एक बघूया आपण. x - 2 इज इक्वल टू 7. आता इकडे बघा, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता -2 जो आहे तो कॅन्सल करायचा आहे, मग त्यासाठी काय करावं लागणार आहे, वी हॅव टू ऍड +2 ऑन बोथ साइड. +2 ऑन बोथ साइड. हा -2 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला +2 करावं लागेल. बघा 7 + 2. आता बघा -2 + 2 कॅन्सल. x इज इक्वल टू 7 + 2, इट मीन्स 9. सो दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. ह्या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सोडू शकतात, किंवा तुम्ही डायरेक्ट बघा, डायरेक्ट मेथड पण यूज करू शकतात. x - 2 इज इक्वल टू 7. आता -2 जो आहे तो राईट साईडला जाताना +2 होणार आहे. -2 जो आहे तो राईट साईडला काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे साईड चेंज होताना आपल्याला अपोजिट प्रोसेस करावी लागते. म्हणजे इकडे मायनस असेल तर राईट साईडला प्लस करावं लागेल, किंवा इकडे प्लस असेल तर राईट साईडला मायनस करावं लागणार आहे. त्याच पद्धतीने मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचं पण आपल्याला करता येईल. ठीक आहे. आता इथे बघूया, -2 आहे तो राईट साईडला जाताना काय होईल, +2 होईल. म्हणजे x इज इक्वल टू 7. आता -2 जो आहे तो या साईडला गेलेला आहे, -2 राईट साईडला जाताना काय होतो, +2. सो x इज इक्वल टू 9. बघा सेम आन्सर. दोघांचं उत्तर सारखंच आलेलं आहे. कुठली पण मेथड तुम्ही यूज करू शकता. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. x/3 इज इक्वल टू 4. हे एक इक्वेशन दिलेलं आहे. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आता इथे x ची व्हॅल्यू काढायची आहे. x/3 म्हणजे हा 3 आपल्याला कॅन्सल करावा लागणार आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, वी हॅव टू मल्टिप्लाय 3 ऑन बोथ साइड. म्हणजे 3 ने आपल्याला दोन्ही साइडला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड. नाउ 3 1 जा 3. x into 1, x is equal to 4 3 जा 12. So this is the solution. म्हणजे हा 3 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला 3 ने दोन्ही साइडला मल्टिप्लाय करावं लागणार आहे, कारण ऑपरेशन जे आहे ते दोन्ही साइडला झाले पाहिजे. म्हणून आपण दोन्ही बाजूला बघा 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. एक तर ह्या पद्धतीने तुम्ही सोडवा, किंवा मग डायरेक्ट x/3 इज इक्वल टू 4. आता इथे 3 काय डिवाइड आहे, त्या साईडला जाताना काय होईल, मल्टिप्लाय होईल. बघा 3 इकडे काय लेफ्ट साईडला डिवायडेशनला आहे, मग तो राईट साईडला जाताना काय होईल, मल्टिप्लाय. जर इकडे तो मल्टिप्लाय असता तर राईट साईडला तो डिवाइड करता आला असता. ठीक आहे. त्यानंतर बघा आता x इज इक्वल टू हा 3 डिवाइड आहे, ह्या बाजूला जाताना मल्टिप्लाय होईल. बघा इकडे जाताना काय होईल, तो मल्टिप्लाय. सो 4 into 3 that is 12. This is your answer. This is called solution of equation. मग यालाच काय म्हणतो आपण, समीकरणाची उकल किंवा सोल्युशन ऑफ इक्वेशन. Now one more example. Seven x is equal to 35. सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता इकडे बघा 7x, इट मीन्स 7 into x. आता इथे 7 काय मल्टिप्लाय, तर तो ह्या साईडला जाताना काय होईल, डिवाइड होईल. बघा 7 काय मल्टिप्लाय आहे, राईट साईडला जाताना काय करावं लागेल, तो डिवाइड करावा लागेल. सो x इज इक्वल टू 35/7. 7 1 जा 7, 7 5 जा 35. So x is equal to 5. So this is the solution of equation. तर ह्या पद्धतीने आपल्याला
हे जे इक्वेशन्स आहेत ते सॉल्व करता येतील. So these are the basic operations we have to do for solving these equations. म्हणजे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीच्या प्रोसेस कराव्या लागतात. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन मध्ये लेफ्ट साइड आणि राईट साइड असतात. मग लेफ्ट साइड मध्ये जर एखादी संख्या ऍड असेल तर ती राईट साइडला जाताना काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. किंवा एखादा नंबर इकडे मल्टिप्लाय असेल तर तो राईट साइडला जाताना डिवाइड होणार आहे. म्हणजे अपोजिट ऑपरेशन हे आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात. व्हाईल सॉल्विंग इक्वेशन्स मेनी ऑपरेशन्स हॅव बीन परफॉर्म ऑन इट. म्हणजे इक्वेशन सोडवताना आपल्याला अनेक ऑपरेशन्स म्हणजे अनेक क्रिया ह्या आपल्याला त्या इक्वेशनवर कराव्या लागतात. नाव वी हॅव टू टेक सम एक्झाम्पल्स. So solve this equation. First equation is given here. हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. So we have to find the value of x, that is variable. आता हे सोडवत असताना बघा सगळ्यात पहिले जे कॉन्स्टंट नंबर्स आहेत ते एका साइडला करून घ्यायचे आणि x च्या ज्या टर्म्स आहेत त्या एका साइडला करून घ्यायच्या बघा. सो 9x. आता बघा निगेटिव्ह 4 आहे तो राईट साइडला जाताना काय होईल, पॉझिटिव्ह होईल. सो 6x प्लस 29 प्लस 4. हा -4 जो येतो आपण राईट साइडला नेलेला आहे त्याच्यामुळे तो प्लस झालेला आहे. सो 9x इज इक्वल टू 6x प्लस ॲडिशन that is 33. Now this 6x, it is a positive. While it comes on this left side, it becomes negative. म्हणजे हा जो 6x आहे तो लेफ्ट साइडला येताना काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. साइड चेंज करताना अपोजिट प्रोसेस करावी लागते. म्हणजे प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करावं लागेल. सो we have to subtract this 6x. हा 6x आपण लेफ्ट साइडला आणलेला आहे म्हणून 9x minus 6x is equal to 33. Now you have to do subtraction. 9x minus 6x, that is 3x is equal to 33. Now we have to find the value of x. आता इथे बघा 3x, it means 3 into x. म्हणजे इथे 3 काय मल्टिप्लाय आहे मग तो राईट साइडला जाताना काय होईल, डिवाइड होईल बघा. Therefore x is equal to 33 upon 3, 11. So x is equal to 11. 3 इकडे मल्टिप्लाय आहे तो राईट साइडला जाताना डिवाइड होईल म्हणून मग x is equal to 33 upon 3. 3 1 3, 3 1 3. So the solution is 11. So the value of x is 11. In this way we have to solve the equation. So this is the first example. Now we will see another example. So next example is x is equal to 4 upon 5 in bracket x plus 10. X is equal to 4 upon 5 in bracket x plus 10. Now we have to solve this equation. In this equation, this 5 on right side, it is used for division, 4 upon 5. So while changing the side of this 5, it is multiplied on right side. म्हणजे हा 5 इकडे काय डिवायडेशनला आहे तर तो लेफ्ट साइडला येताना काय होईल, मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. सो x into 5 is equal to 4 bracket x plus 10. हा 5 जो आहे तो आपण या साइडला आणलेला आहे बघा, इकडे डिवाइड आहे, या साइडला येताना तो मल्टिप्लाय होईल. सो x into 5 is equal to 4 bracket x plus 10. So
5x is equal to, we have to multiply this bracket by 4. 4 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4x plus 4 10 is 40. Now this 4x, आता 4x काय पॉझिटिव्ह आहे, तो या साईडला येताना काय होईल, निगेटिव्ह होईल. सो 5x minus 4x is equal to 40. Now subtraction, 5x minus 4x, that is 1x. You can also write only x. So x is equal to 40. So this is the solution of equation. This is the solution of equation. So in this way we have to solve different equations. ह्या पद्धतीने आपल्याला इक्वेशन जे आहेत ते सोडवता येतील. You have to write these equations. अजून एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहोत. One point is given. Suppose A, B, C and D. Suppose this A, B, C, D, these are non-zero expressions, and these expressions such that A upon B is equal to C upon D. मग हे एक्सप्रेशन जर या फॉर्म मध्ये असेल, then multiplying both sides by B into D, म्हणजे दोन्ही बाजूला आपण काय केलेले आहे, B into D ने जर मल्टिप्लाय केलं ऑन बोथ साइड, so we have to multiply on both side by B into D. See what we get. AD is equal to BC. See, if expressions are given in this form, then if you multiply on both sides by B into D, दोन्ही बाजूला आपण काय केलेलं आहे, B into D ने मल्टिप्लाय केलं, then we have to get this form, that is AD is equal to BC. So using this we have to solve examples, that is cross multiplication. A into D is equal to B into C. So by using this we have to solve given examples. So x minus 7 upon x minus 2 is equal to 5 upon 4. So by using property AD is equal to BC, that is cross multiplication, you have to solve this example. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या साहाय्याने आपल्याला हे उदाहरण जे आहे ते सोडवायचं आहे. सो फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, that is you have to multiply this bracket by 4, that is 4 into x minus 7 is equal to, now you have to multiply this bracket by 5 into x minus 2. So cross multiplication is there in this way. क्रॉस मल्टिप्लिकेशन इज देयर. 4 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि 5 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. नाउ 4 into x, 4x minus 4 into 7 28, 5 into x, 5x minus 5 2 are 10. Now next one is this number, that is negative 28. In right side it becomes positive. minus 28 आहे तो राइट साइडला जाताना काय होणार आहे, plus 28. So 4x is equal to 5x minus 10 and plus 28. Now 4x is equal to 5x, बघा आता 20 plus 28 minus 10, that is plus 18.
28 minus 10, that is plus 18. Now next one is this 5x, it is positive, while it moves in left side it becomes negative, that is 4x minus 5x is equal to 18. 4x minus 5x, that is minus x or minus 1x is equal to 18, and so x is equal to minus 18. So in this way, by using cross multiplication, you have to solve given example. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण ह्या पद्धतीने व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज एक्झाम्पल. फॉर होमवर्क you have to solve practice set 12.1. Now see, some different types of example are also given. That is, each equation is followed by the values of variable, and you have to decide whether these values are solutions of equation. म्हणजे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन दिलेले आहे आणि त्यांच्या काही सोल्युशन्स पण दिलेले आहे. तर ते सोल्युशन्स आपल्याला त्याच्यापैकी करेक्ट सोल्युशन काय आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So we have to take one example of this form. So you have to find the correct solution of equation. So first one is x minus 4 is equal to 3. X minus 4 is equal to 3. And solutions are given as x is equal to minus 1, 7 and minus 7. इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचे हे सोल्युशन्स दिलेले आहे. मग यापैकी करेक्ट सोल्युशन काय आहे, म्हणजे कोणत्या व्हॅल्यूने हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे, तर ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो सोल्युशन, first we have to put the value, that is x is equal to minus 1 in this equation. So put x is equal to minus 1. सगळ्यात पहिले आपण ही जी व्हॅल्यू आहे x is equal to minus 1 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये टाकणार आहे. सो ऑन लेफ्ट हँड साइड, this is left hand side and this is right hand side. So on left side we have to put this value, that is minus 1. x च्या ऐवजी काय लिहायचं आहे, minus 1 minus 4. So is equal to minus 1 minus 4, it means minus 5. So value of left hand side is minus 5. Now right hand side, value is given here, that is 3. Now if you see left hand side and right hand side, both values are different, that is LHS is not equal to RHS. Therefore x is equal to minus 1 is not a solution, is not the solution. म्हणजे हे जे इक्वेशन आहे त्याचं हे सोल्युशन नाहीये, x is equal to minus 1. So this is wrong. Now next value, that is 7. So this is first. Now you have to put the value of x is equal to 7 in given equation. So left hand side, that is we have to put the value 7 on the place of x. म्हणजे x च्या ठिकाणी काय लिहायचं आहे, 7. So 7 minus 4, that is 3, and right hand side is 3. In this left hand side and right hand side both shows equal value, that is LHS is equal to RHS. Both have same value, therefore x is equal to 7 is the solution of equation.
So x is equal to 7 is the solution of given equation. And last one is -1. So now we have to put the value -7 in equation. So left hand side again, that is we have to put the value -7 in this equation. -7 -4, that is -11, and right hand side is 3. So both sides shows different values, that is LHS not equal to RHS, and so x is equal to -7 is not the solution of equation. So only x is equal to 7, this is the solution of given equation. So in this way you have to find out the correct solution of equation. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला जे काही सोल्युशन्स दिलेले आहेत त्याच्यापैकी करेक्ट सोल्युशन काय आहे तर ते या पद्धतीने तुम्हाला शोधायचं आहे.